मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर NA 2 BHK लक्झरी बंगलो रो हाऊस व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. अगदी मोजकेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 070092 9823 23 56 23. राहुरी तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला तब्बल 5 दिवस जंगलात डांबून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाला लव्ह जिहादचा अँगल जोडला जात असल्यानं राजकीय वातावरण ही चांगलंच तापलंय. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित 15 वर्षीय पीडित मुलगी 13 फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते असं सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र सायंकाळ झाली तरी ती घरी परतली नाही. चिंताग्रस्त पालकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीच पत्ता न लागल्यानं त्यांनी तातडीनं राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. मुलीचं अपहरण झाल्याचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीचा आधार घेतला. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की पीडितेला नाशिक सुरत महामार्गालगत असलेल्या रामशेज किल्ला परिसरात घनदाट जंगलात नेण्यात आलंय. राहुरी पोलिसांनी या भागात मोठी शोध मोहीम राबवून अत्यंत कौशल्यानं मुलीची सुटका केली. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 5 दिवसांपासून तिला या निर्जन ठिकाणी डांबून ठेवून तिच्यावर नराधमांकडून अत्याचार करण्यात येत होते. 3 आरोपींना अटक, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपीसह 3 बेड्या ठोकल्यात. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मुफ्तार हैदर पठाण मुख्य आरोपी, कौसर हैदर पठाण, आकाश शरद संसारे. पीडितेने दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये लैंगिक अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल केलाय. या घटनेचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटलेत. नराधमांच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी संबंधित मुलीच्या गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे गाव बंद ठेवून आपला संताप व्यक्त केला. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का, तसेच हे कृत्य पूर्वनियोजित होतं का, याचा सखोल तपास राहुरी पोलीस करतात. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू. मोजकेच प्लॉट शिल्लक. तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता जिल्हा अहिल्यानगर.